चला तर आपण आज बनवणार आहोत सोयाबीनची भाजी. तर मी हे सोयाबीन आहे ना गरम पाण्यात असं म्हणजे भिजून घेतलंय एकदम व्यवस्थित. असं भिजलं पाहिजे की आपल्याला त्याचे 2-2 तुकडे करायचे. तर मी सुक्कं काय बनवणार आहे आणि पातळ काय. तर हा मी त्याच्यासाठी पातळ भाजीसाठी लागणारा मसाला काढून घेतलेला आहे. धने, तर कांदा आहे, अद्रक, लसूण, कोथिंबीर पण थोडीशी वाटणार आहे वाटणामध्ये, आणि हे फुटाणे आणि खोबरं. एवढा मसाला आपल्याला आता छान असा भाजून घ्यायचा अगोदर, नंतर मिक्सरला बारीक करायचा. आपण आहे ना हा मसाला छान असा भाजून घेतलाय, तर आता वाटून घेऊया. तर ही कढई मी ठेवलेली गॅसवरती आणि त्याच्यात थोडंसं तेल टाकलेलं आहे. आता हे सगळं सोयाबीन आहे ना आपण पहिलं फ्राय करून घ्यायचं. तर हे छान असं परतलेलं आहे आपलं सोयाबीन, कारण आपल्याला सुक्या भाजीला पण हे यातलं थोडंसं यूज करायचंय आणि पातळ भाजीला पण मी यातलंच टाकणार आहे. तर छान असं हळद आणि तेल मीठ टाकून मी फ्राय करून घेतलंय. मीठ हे मी उकळून घेतानाच पाण्यात तेल टाकून ठेवलेलं आहे. आता भाजी करून घ्यायची आपल्याला. सगळ्यात आधी मी थोडेसे जिरे आणि मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला, थोडासा हिंग आणि थोडीशी हळद टाकली. हा घरचा मसाला आहे, हा कांदा लसूण मसाला. आणि हा मी मसाला करून घेतलेला. थोडासा मी सुक्का भाजीसाठी ठेवणार. एखादा मिनिट आपल्याला हा मसाला आहे ना तेलात चांगला तळून द्यायचा, कारण मी मसाला तर पहिलाच भाजून घेतलेलाच असतो ऑलरेडी चांगला. पण तेल त्याला चांगलं सुटेपर्यंत थोडासा परतायचा. हे पण छान असा मसाला आपला परतलेला आहे, तेल किती छान सुटलेलं पाहू शकता. तर मी यातलं थोडंसं सोयाबीन टाकते याच्यात. आपल्याला छान असं हलवून घ्यायचं, कारण मसाल्यात मी मीठ वगैरे टाकल्यानंतर. तर ही पहा मी छान अशी भाजी टाकून घेतलेली आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली कट करून. तर ही पहा आपली भाजी अगदी छान अशी शिजून तयार झालेली. तर मी बाजरीच्या भाकरी पण करून घेतल्या. तर भाकरी बाजरीची आणि भात याच्याबरोबर आपण खाणार आहेत.